त्याच्या अंगाने काही घ्यायचं झालं का? कंपनीचं नाव आहे सेंट्रोजन एक्सपोर्ट कंपनी। आम्ही सगळे स्थानिक कामगार, स्थानिक आहोत, कायमस्वरूपी कामगार आहोत। आता आमच्यामध्ये म्हणजे काही लोकांनी युनियन बदली केली। पहिले केस चालू असं 2008ला आमची कंपनी बंद झाली, त्यानंतर 2010ला आम्ही केस फाईल केली। त्यानंतर असं झालं की निकालावरती केस आल्यानंतर आमच्याच काही लीडर लोकांनी काही कामगारांना भुरळ घालून त्यांच्या बाजूने करून त्यांना एक तुटपुंजी रक्कम देऊन हिशोब दिला असं जाहीर केलं आणि आम्ही 33 कामगार हे ठाम राहिलो। त्यानंतर त्या लोकांनी ज्या म्हणजे शेतासाठी जो कुंपण बांधला जातो शेतीच्या रक्षणासाठी, त्या कुंपणाने शेत खाल्लं। त्यामुळे परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे। तरी आमचं म्हणणं असंच आहे की आम्हाला आमच्या कामगारांना हक्काचा हिशोब मिळावा, जो आहे तो हिशोब मिळावा व्यवस्थित। त्यानंतर इथं जो पार्टी होऊन येतो, जे एजंट लोक आमचे आहेत, जे कोण असतील एस्टेट एजंट, त्यांनी ते येऊ नये। आले तर स्वतः जबाबदार राहतील, जे काही होईल त्या जबाबदार स्वतः राहतील। तुमचं नाव? कंपनीने आमच्या कामगारांना जो हिशोब द्यायचं कबूल केलं होतं, त्याच्यामध्ये काही कामगारांना त्यांच्या कमिटी मेंबर आमचे त्यांच्या बाजूनी करून तुटपुंजा हिशोब दिला आहे। जो आमच्या कामगारांना अपेक्षित होता तो जर दिला असता तर आमच्या ह्या मागण्या नव्हत्याच। जेणेकरून आमच्या कामगारांना समाधानकारक त्यांना हिशोब मिळावा। ज्यांनी 12-15 वर्ष कामगारांनी कंपनीत काम केलं आहे त्यांना योग्य त्या पद्धतीने हिशोब मिळावा, ही आमच्या कामगारांची किमान अपेक्षा आहे। आणि ज्या पद्धतीने जर हिशोब मिळाला नाही तर जे आता आम्ही उर्वरित कामगार राहिलेलो आहेत 34, ते आमरण उपोषण करायला पण तयार आहेत। म्हणून जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांनी किंवा बाकीचे जे कंपनीसाठी जे विकू पाहतात त्यांनी ह्या कामगारांचा विचार करावा व त्यांना न्याय द्यावा, अशी आमची एकंदर कामगारांची अपेक्षा आहे। आणि त्या आमच्या भावना आमच्या कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचाव्यात, ह्या किमान आमच्या वर्करांच्या अपेक्षा आहेत। आमचा हिशोब जर योग्य पद्धतीने मिळाला तर आमच्या तेवढ्याच अपेक्षा आहेत। धन्यवाद। पाटील, मी या कंपनीत जवळजवळ 17 वर्ष काम केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्ही एकजुटीने राहत असताना काही लोकांनी आमच्यामध्ये फूट पाडली। आमची मागणी अशी होती की 7 लाख रुपये तरी लोकांना भेटावेत, ही आमची अपेक्षा होती। पण काही लोकांना, मोजक्याच लोकांना कंपनी व्यवस्थापनाने नेमकेच पैसे कबूल करून आमच्या न कळत त्यांनी अर्ध्या लोकांना थोडे पैसे घरी जाऊन दिले आणि ते दिले तर अर्ध्या लोकांनी तो हिसाब त्यांना माहीत नसताना, आम्हाला माहीत नसताना त्यांना ते हिसाब घेतलेला आहे। पण आम्ही जर आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही तो थांबवला। मग आम्ही 32 लोक आता असं थांबलो की आम्हाला एवढ्या वर्ष नोकरी करून जर एवढंसा तर आम्ही मागणी, आमची एवढीच मागणी असताना जर देत नसतील तर आम्ही ह्याचा हा लढा वरच्या कोर्टात पण जाऊ। जर तिथं न्याय नाही भेटत आम्ही इथं आमरण उपोषण पण करू, हायकोर्टात पण जाऊ आम्ही। 17 वर्षे चालू होती आणि 2008 पासून कंपनी न कामगारांना सांगता डायरेक्ट लॉक केले गेले। त्याच्यानंतर कामगारांना योग्य हिसाब देतो असं सांगितलं आणि आम्ही जवळजवळ 17 वर्ष कोर्टात, लेबर कोर्टात केस चालू होती। काही 15 ऑगस्टला साधारण 24मध्ये कामगारांना सांगितलं का तुम्हाला आम्ही हिसाबाची मीटिंग लावतो म्हणून। हिसाबाची मीटिंग न लावता डायरेक्ट त्यांना हिसाब द्यायला सुरुवात केली। तो हिसाब आम्हाला मान्य नव्हता। आम्ही तिथे कुठल्या कामगारांना सांगितलं नाही का तुम्ही हिसाब घ्या म्हणून। ज्या कामगारांना घ्यायचं आहे ते घेतील, नाही घेणार आहेत नाही घेणार। पण आम्हाला तो हिसाब मान्य नसल्यामुळे आम्ही ते काय त्यांना तिथे एक फेटाळून लावलं। नंतर आमची केस लेबर कोर्टात अजूनही चालू आहे। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला सदरेन योग्य तो हिसाब भेटावा आणि सदर या कंपनीच्या जागेवर जे काय जागा बघायला पार्ट्या लोक येतात त्या लँड विक्रीसाठी, त्यांनी आम्हाला आमच्या कामगारांचा विषय हे करावा, हिसाब करावा, नंतरच त्यांनी इथे जागा खरेदी करावा, हीच आमची कामगारांची एक इच्छा आहे। आणि योग्य तो न्याय भेटला पाहिजे। आजपर्यंत आम्ही कुठल्या अशा पक्षाच्या लोकांकडे गेलो, राजकीय नेत्याकडे गेलोच नाहीत। आम्ही आमच्या कामगार एकजुटीवरच बांधतो। आम्ही 17 वर्ष परमनंटमध्ये काम केलेलं आहे आणि 2008ला कंपनी बंद झाली आहे। आम्ही लेबर कोर्टनं जो निकाल लागेल त्याच्यावर आम्ही हायकोर्टात जाणार। तिथे जर आम्हाला योग्य न्याय जर नाही भेटला तर आम्ही आमरण उपोषण करणार, नाही तर आत्मदहन करणार।